कॉमेडियन कुणाल कामराने विडंबन गीताद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली होती। यावरून दोन्ही शिवसेनेत धुमश्चक्री सुरू झाली। संतापलेल्या एकनाथ शिंदे समर्थकांनी कुणाल कामराच्या स्टँडअपच्या शोचा स्टुडिओ फोडला। दिसेल तिथे प्रसाद देण्याचा इशाराही दिला। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कामराचं हे कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं म्हटलं। या दिवसभराच्या घडामोडींवर कामराची आता पहिली प्रतिक्रिया आली आहे। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर कामराने एक गाणं रचलं होतं। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून कामरा राजकारण्यांच्या हिटलिस्टवर आलाय। या ठाकरे गट कामराची बाजू घेत आहे, तर शिंदे गट कुठे कुठे शोधू तुला अशा आविर्भावात आहे। दिल तो पागल है या चित्रपटातलं आँखों में मस्ती या गाण्याच्या चालीवर ठाणे की रिक्षा असं विडंबनात्मक गीत कुणाल कामराने सादर केलं। यात शिवसेनेतल्या फुटीपासून गुवाहाटी दौरा आणि नंतरची सत्ता प्राप्ती असं सगळं वर्णन गाण्याच्या चालीवर पद्यात्मक शब्दांमध्ये चपकलपणे बसवण्यात आलंय। त्यात कोणाचंही नाव नाही, मात्र घडलेला घटनाक्रम सगळा व्यवस्थितपणे दिला गेलाय। हे शिंदे गटाला रुचलेलं नाही। त्यानंतरच हा सगळा घटनाक्रम दिवसभरात घडून आलाय। यावर कामराने स्पष्ट शब्दात मला ते बोलल्याचा कोणताही पश्चाताप नाही, जर न्यायालयाने मला विचारलं तर मी माफी मागेन असं म्हटलंय। कामराने ही प्रतिक्रिया माध्यमांना किंवा सोशल मीडियावर नाही, तर पोलिसांना तक्रारीवर दिलेल्या उत्तरात दिली आहे। एनडीटीव्हीने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे। शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा याच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे। त्यानंतर पोलिसांच्या तक्रारीला उत्तर देताना त्याने हे म्हटलंय। या साऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराने माफी मागायला हवी असं म्हटलंय। स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये। खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे। कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे। कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।